समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा राजकारण्यांची त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा आहे हे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आता सध्याचा महाराष्ट्र आणि सध्याचं राजकारण जो गेल्या काही दिवसांपासूनचा जो विषय आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो सगळीकडे चर्चेत आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरती आपण याविषयी बोलणार आहोत। आपल्यासोबत शायना एनसी आहेत। काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र येण्यावर? आले तर छान आहे, नाही आले तर छान आहे, परंतु जनतांना माहिती आहे, त्यांना माहिती आहे की इलेक्शन्स आहे, पुढे BMCचे इलेक्शन्स आहे आणि त्याप्रमाणे कोण राजकारण करतात आणि फक्त राजकारणसाठीच एकत्र आले तर लोक सरनेमवरती नाही वोट करणार। ठाकरे म्हणजे हे नाव नाही, एक नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे आणि जे लोकांना प्रगती पाहिजे तर महायुतीत स्वीकार करणार। राज ठाकरेंनी ज्यावेळी घोषणा केली की मोर्चा करणार आहेत तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं की महाराष्ट्राची ताकद, मराठी माणसाची ताकद तुम्हाला या मोर्चामधून दिसेल। त्यासोबत उद्धव ठाकरे सुद्धा, त्यांची शिवसेना सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, असंच एकंदरीत चित्र आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेने स्पष्टीकरण दिलं मराठीला घेऊन। मराठी म्हणजे आमची अस्मिता, मराठी भाषा म्हणजे आमचा गर्व आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये आमची प्रतिक्रिया स्पष्ट आहे। आम्हाला कोणाचं ट्रॉफी किंवा सर्टिफिकेट किंवा आंदोलन करायची गरज नाही। आदरणीय एकनाथ शिंदेजींनी संघर्ष केलं की ते मॅन्डेटरी शब्दाला काढून आम्ही ऑप्शनल ठेवू हिंदीसाठी आणि जेव्हा आम्ही बोलतात भारत माता की जय तेव्हा आम्ही नक्कीच जय महाराष्ट्र पण बोलतात। जे लोक आंदोलन करतात ते फक्त त्यांचे राजकारणसाठी आणि इलेक्शन्सला बघून असं पेश करतात, परंतु लोकांना माहिती आहे आणि जनता खूपच हुशार आहे। तुम्ही म्हणालात, पण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं आणि एकंदरीतच मुंबईत पाहिलं तर ठाकरे ब्रँड हा फार महत्त्वाचा पाहायला मिळतोय। खरंच ठाकरे ब्रँड म्हणजे दोघं ठाकरे बंधू एकत्र आले तर तुमच्या महायुतीला फटका बसेल? आता एकच ब्रँड आहे, पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स। ते ब्रँड आहे तुमच्याकडे तर लोक वोट करणार, परफॉर्मन्स नाही तर कोण नाही वोट करणार। आणि सरनेमला घेऊन गेले ते वेळ जेव्हा तुम्हाला वाटते की ठाकरे किंवा गांधीवरती वोट पाडते, लोक पाडतात वोट आमचे एकनाथ जे आहे, लोकनाथ आणि एक डेडिकेटेड चीफ मिनिस्टर टू द कॉमन मॅन। आणि जेव्हा तुम्ही हे बघितलं त्यांचं काम आणि महायुतीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारच्या तालमेल आणि जे 3 इंजिनची सरकार आहे, नक्कीच तुम्ही तेच चॉईस घेणार, नॉट एनीवन एल्स। मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि नेत्यांकडून, तुमच्या पार्टीतल्या नेत्यांकडून सुद्धा राज ठाकरेंसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न होत होता। बघा, संवाद एक गोष्ट आहे आणि समीकरण आणि अलायन्स वेगळं। महायुतीने काम केलं, प्रगतीचे काम केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये। तुम्ही बघा, आज कोस्टल रोड असो, मेट्रो असो, अटल सेतू हो, समृद्धी, इतकी काम आहे आणि एक वर्गसाठी। आता तुम्ही महिलांना विचारा तर लाडकी बहीण योजना, सिनियर सिटीजन्सला विचारा तर पेन्शन स्कीम, युवाला विचारा तर अप्रेंटिसशिप स्कीम, तर इतकी स्कीम्स आणि इतकी काम झाले तर लोकांना माहिती आहे की महायुती म्हणजे 100% 24 कॅरेट गोल्ड। शेवटचा माझा प्रश्न, महापालिकेच्या निवडणुकांमध्ये तुमच्या पद्धतीने काय निकाल असेल? भगवा 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 हेच एक निकाल आहे आणि भगवा 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 महापालिकामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये। नक्कीच या होत्या शायना एनसी आणि त्यांनी ठाकरे बंधूंवरती एकत्र जरी आले तरी त्याचा काहीही महायुतीवर परिणाम पडणार नाही आणि महापालिकेवरती भगवाच फडकवला जाईल असं त्यांनी याविषयी मत व्यक्त केलेलं आहे।